तुला कुठे कोण लागतं इकडं असं बाजूला तो आता त्यांच्याकडनं सगळी माहिती वगैरे घेतली. हाय हॅलो नमस्कार, कसे आहात? पुन्हा एकदा माझ्या या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर काल मी म्हटलेले तुम्हाला पण दाखवते इथलं कसं कसं सांगतात, म्हणजे मी थोडक्यात त्यांना विचारून गेले, पण आज तुम्हाला पण दाखवते. सॉरी मी कुठे यायचं आले आहे तेच सांगायचं विचारले. तर मी आज आले आहे सूर्यफुलाच्या शेतीच्या ठिकाणी, म्हणजे इथं सूर्यफुलाची शेती आहे, त्याचं त्यांनी तेल वगैरे काढतात, ती त्यांनी माहिती काल मला थोडक्यात सांगितली होती. तर आज मी खास ती माहिती तुम्हाला पुन्हा एकदा सांगण्यासाठी इथं आले आहे. तिकडं पण सूर्यफुलं आहेत, तिकडं पण भरपूर आहेत. मी तुम्हाला नंतर जवळून दाखवते. ते बघा तिकडे जातो तेव्हा तिकडं ते आई आणि बाबा दोघं आहेत त्यांनी ते आता काय, हे बघा किती सुंदर बघ चावच्या नाहीत नव्हे, भारी वाटले माझ्या तरी फीड मध्ये सगळं सारखं सनफ्लॉवर एवढंच. आता ते माहिती देतील सगळी कसं कसं करतात. काल ते दुसरे काका होते, त्यांनी आम्हाला शॉर्टमध्ये सांगितलं, ते बाहेर जात होते कुठेतरी. तर आता आम्ही चाललोय. फुल सूर्यफूल का नाव पडतं सांगू? ते जिकडं सूर्य उगवतो त्या दिशेलाच ते सूर्याचं ते सूर्यफुलाचं ते तोंड असतं त्या इकडं असं पूर्व बाजूला. मग त्यामुळं सूर्यफूल नाव दिलेलं आहे. हे 90 दिवसाला पीक येत आहे, 90 दिवसाला पीक येत आहे. आणि ते काढून झाल्यानंतर ती कणसं ती मशीनमध्ये घातल्यानंतर आपोआप वेगवेगळं होत आहे. आणि मग नंतर मग आहे मशीन इकडं नाही पाटणीमेढा मशीन आहे. मग ते मशीनमध्ये घातलं की आपोआप ते दाणे निघतात. निघल्यानंतर तिथं ते तेल काढतात. सूर्यफूल होतं ते आम्ही जेवणाला वापरतो की सूर्यफूल म्हणून असतं, ते सूर्यफूल हिचं असतं. ते तेवढं म्हणजे 140-50 रेट आहे तिचा किलोला. मग त्याला खायला चांगलं असते, खायला चांगलं असतं ते पौष्टिक. मग त्याला नाही ते आम्ही ते मोठं उसाची हेच नाही ते भरून हे केलं ते इकडं. ते अजून ते यायला अजून 1 महिना आहे. त्याला 2 महिने झाले, त्याला 2 महिने झाले. आता हे कधी काढायचं? अनेक महिन्याने काढायला ते. अनेक महिन्याने काढलं की ते सूर्य म्हणजे आपोआप ती फुलं आहे की नाही, ती पाकळ्या ते आपोआप वाळून खाली गळतात. आणि गळल्यानंतर मग ते तेवढं आतला भाग तेलाचा जेवढा भाग असतो तेवढाच तो शिल्लक राहतो. असं पाकळ्या बाजूला पडतात. हो, आपोआप पडतात. जसं वाळेल सोकेल तसं ते पाकळ्या ते फुलं आहेत नाही ते आपोआप खाली पडतात, वाळून येतात. आणि नंतर मग ते आतलं ते तेलाचा जो भाग असतो बियाच असतात, ते बी आहे ना, एक ते मोठं झाल्यानंतर कवड्या फिरी मारला तरी याद असतो. ते बी असतं, ते एक असं बी घातलं की ते झाड होतं. 90 दिवसापर्यंत येतं ते. अनेक महिना पाहिजे त्याला. म्हणजे तो एप्रिल ह्या महिन्याच्या एंडला. हे तुम्हाला काय अशा अडचणी येत नाही, म्हणजे लोक वगैरे तोडून नेतात असं वगैरे? नाही ते गोष्टीला कोण नेत नाही. ते चोरी करतात लोक. कुठली जास्त मालाला लई भाव आहे. ते काजू 1 किलोवर नेली तर 200-250 रुपये किलो. त्यामुळे ती काजू चोरून नेतात असं आहे. बाकी तसं काय नेत नाही ते काजू म्हणा. छान वाटतं असं बघायला. होय, रोज इकडे येतात शेताकडे? नाही कवा तर पक्षी नसल्यामुळे माझे येत नाही. मी पक्षी असले की रोज येते, रोज येते असं आहे. कोंबड्यांचं आहे ना? होय, कोंबड्यांचं. ते जिम्माला कुठे नाही त्याचे नाती या होय चांगले आले तर मी काल विचारले कुणाची, मला नाव माहिती नव्हतं. मग तिथंच वाटेत दिसली शेती, मग तिथं गेलेलो म्हणून सांगितलं. आज सांगतो बाळू म्हटलं की ओळखतात. बाळू पोटरी होय, जसं सोकेल वाळेल मोठं होईल ते पानं पानं म्हणजे फुलं आहे ती पांढरी फुलं आहे ना, ते फुलं आपोआप वाळून सुकून गळून पडतात. आणि जेवढं बी तेलाचं आहे ना तेवढंच असतं शिल्लक. मशीन मध्ये टाकलं ते दाणे वेगळे होतात. हो, ते आपोआप वेगवेगळे नाही असं बडवून हे करतात. मशीन द्यायला लागते. आता मशीन आले खरं. हो, असं बडवूया मी. होय.
काठी गडी मग कधीपासून लावता? दरवर्षी लावता? नाही नाही, वर्षात एकदा उन्हाळ्यात असतायची ती. उन्हाळ्याचं पीक असते, पावसाळ्यात जमत नाही, फक्त उन्हाळ्यातच असते. ते कितीला आहे? याची आता मी आता डिग्रीला engineering गेलेली आहे. कुठं महागावला. आग लावायची ना? होय आग लावायला आग लावायला म्हणतात. तिच्या कॉलेजचं नाव आगलावे. होय. आग नाही का? होय त्यांचं आडनाव माहिती आहे की. माझी पण मुलगी यंदा टीवायला आहे लास्ट. होय ते बीएससी कम्प्युटर करायले. हा हा खेळामध्ये नंबर आला तिचा, जिल्ह्यात पहिला आलाय, भारी की. राज्यस्तरीय. आता इथं कोंबड्या कधी आणणार? आता एक 8 दिवसानं आणणार, तिकडं असतात पहिला. तसं तसं की 2-2 गाले असे पुढे पुढे सरवतोय आम्ही. आणि 18-19 दिवशी हे पूर्ण देतोय आम्ही. पूर्ण होय सगळे? होय 19 दिवसानंतर. मग 19 दिवसानंतर एवढे 30 ग्रॅमचं पिल्लू असतं एवढं. तर आता त्यांनी सगळी माहिती सांगितली, तुम्ही ऐकलीच असेल. म्हणजे ती फुलं किती 90 दिवस लागतात यायला, नंतर त्याची पानं गळून पडतात म्हणे. मग ती मशीनमध्ये घातल्यावरती त्याच्या तेलाच्या बिया वेगळ्या होतात, हे वगैरे सगळं त्यांनी सांगितलंच. तर आता पुन्हा एकदा मी इकडच्या तसं पण आता त्यांची ओळख झाली. ते आमच्या बाबांचे विद्यार्थी होते म्हणजे आमचे आजोबा शिक्षक होते, तर त्यांची आणि त्यांचे पण वडील शिक्षक होते. मग त्या दोघांची अशी ओळख होती, तर ते ओळखतात असं सांगत होते. आता आम्ही घरी जातो. आता त्यांच्याकडनं सगळी माहिती वगैरे घेतली. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सांगायला विसरू नका. आणि काय, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा मी माझं आवडतं काम करताना, दीदीच्या गाडीवर बसून तिच्या मागे फिरताना. हे बघा आमच्या बागेत केवढी सुंदर सुंदर गुलाबाची फुलं लागलेत. आता हे लास्ट बाय.